ग्रँड रोड स्टेशनवर आहे, ट्रेनला 2 मिनिटं आहेत आणि इथे गणपती बघायला आता खेतवाडीमधनं बाहेर पडलो आणि ग्रँड रोड स्थानकावर आलो परत एकदा घरी येण्याकरिता, म्हणजे कुठे तर लालबाग करी रोड मध्ये. त्याच वेळेला स्थानकावर आरतीचा आवाज यायला लागला. पाहत होतं काय, स्थानकाच्या बाजूलाच एक गणेश मंडळ आणि गणेश मूर्ती स्थापन केलेली होती आणि थोडंसं कुतूहल वाटलं म्हणून मंडपाकडे गेलो. आणि ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती कारण 2-3 मिनिटच शिल्लक होती ट्रेन यायला. तेवढ्यात गेलो, दर्शन घेतलं, परत बाहेर आलो आणि परफेक्ट टाइम मध्ये परत आलोय आणि आपल्या करिरोडच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आणि ह्या बाई मला भेटल्या. मुंबईच्या गणेशोत्सवाची आपली सिरीज सुरू असताना तुम्हाला मुंबईच्या गणेशोत्सवाचं प्रदर्शन घडवत आणि त्याच वेळेला अनोखा भक्त भेटला आपल्याला गणेशाचं. नमस्कार. या बाई रशियावरून आल्या तिथे आणि आपल्या गणेशोत्सवाला कव्हर करतायत. त्या बनारसमध्ये राहतात. त्या इंग्लिश मध्ये आपल्या बरोबर व्यक्त होतील की त्यांना कसा वाटला मुंबईचा गणेशोत्सव त्याबद्दलचा. So you can speak now. I'm Natasha. I'm live in Benares, and we come with Ganesh, celebrate him birthday, Ganesh Chaturthi. Before we don't have idea stay in Mumbai because I need to make my new visa, and we go to Maldives. But you know, Maldives attack us, and they try put my baby Ganesh on trash box because they say we are Muslim and you cannot bring your Ganesh here. That's why we change plan and we back to Mumbai and we celebrate Ganesh birthday here. Because in India, everybody love गणेशा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. हा विषय तुम्हाला एकंदरीत आहे ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा. आणि हो, आगमनाबद्दल बिलकुल विसरू नका. 10 ऑगस्ट रविवार आहे करिरोडच्या राजाचं आगमन. बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो.